नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भाकपा व आयटकच्या पाठपुराव्यामुळे आशा वर्करांच्या मागण्यांना मान्यता, भत्ता अदा करण्याचे लेखी आदेश। पाहुयात आमचे प्रतिनिधी संपत अंबाला यांचा सविस्तर रिपोर्ट। कोरोना महामारीच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा वर्करांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अखेर सकारात्मक घडामोड झाली आहे। सिरोंचा तालुक्यात 11 जून 2026 रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित मागण्यांची दखल घेत कार्यवाही सुरू केली असून आशा सेविकांच्या थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। कोरोना महामारीच्या काळात आशा वर्करांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत गावागावात सर्वेक्षण, रुग्ण शोध, लसीकरण, जनजागृती, क्वारंटाईन व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या। संसर्गाचा धोका पत्करून त्यांनी आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून काम केले। शासन निर्णयानुसार त्यांना प्रति महिना 1000 रुपये प्रमाणे 28 महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देणे अपेक्षित होते। मात्र हा भत्ता दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने आशा वर्करांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। 11 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल झाला असून आशा वर्करांना मोठा दिलासा मिळाला आहे। आशा वर्करांच्या मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने पाहत निर्णय घेतला ही स्वागतार्ह बाब आहे। या प्रक्रियेत पंचायत समिती प्रशासनासोबतच सिरोंचा पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभले। आता दिलेल्या आदेशांची वेळेत व प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांची प्रतिक्रिया, या निर्णयामुळे आशा वर्करांच्या प्रश्नांचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। भाकपा व आयटकच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। सर्वांना लाल सलाम। आज 11 जून 2026 ला पंचायत समिती येथे ठरलेल्या नियोजनानुसार कोरोनाचे पैशाच्या मागणीसाठी आंदोलनासाठी आलो होतो। आज सर्व आशा वर्करना आपल्या आयटक संघटनाने कम्युनिस्ट पार्टी नेतृत्वात आज इथं आंदोलन होणार होता, पण शासनाने व पोलीस विभागाने तत्परता दाखवत आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे। सर्व ग्रामसेवकांना आदेश दिला आहे की 7 दिवसात कोणते आशा पात्र आहे, यांना किती पैसे मिळाले, कोणाला नाही मिळाले, सर्व यादी बनवून त्यांना सर्वांना 3 टप्प्यात पैसे देण्याची मंजुरी मिळाली आहे। यामुळे आम्ही इथला आंदोलन स्थगित करत आहोत। धन्यवाद। आता तुम्ही एक काम करायचं, त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवकाशी संपर्क साधा, या पत्राचा BDOच्या पत्राचा संदर्भ द्या त्यांना, बरोबर आहे। आणि काय फीडबॅक तिकडून मला फीडबॅक द्याल तुम्ही। नंतर मी इथे ग्रामसेवकांची मीटिंग बोलवतो आणि त्याच्यात सविस्तर चर्चा करतो। आता हे निधी कुठून 5% आणि 15 वित्त आयोगाचा असा निधी राहते आणि त्या निधी नियोजनामध्ये वेगवेगळ्या याच्यावरती खर्च करावा लागते। तर त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये किती तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे किती पेमेंट होऊ शकते, हा सगळा नियोजन करून त्याच्यातून 1, 2, 3 स्लॉटमध्ये मिळतील। पण ते आहे कुठे? ग्रामपंचायत स्तरावर आहे, तो पैसा माझ्या स्तरावर नाही। तर ग्रामपंचायतला आम्हाला विश्वासात घेऊन आरोग्याचा जो निधी आहे तर तो 100% प्रयत्न करीन मी, तुम्हाला तुमचं मानधन मिळालं पाहिजे, बरोबर आहे। प्रयत्न करू आम्ही। याच्यात सर्वांना तुम्ही सांगा की आजचे आंदोलन करू नका, सर्वांना पैसे आणि माझी विनंती आहे, मी तोडगा काढतो, इथे प्रभारी आहे मी। आता माझी 20 तारखेपर्यंत मी इथे आहे। 20 तारखेपर्यंत जे काही प्रयत्न करता येतील करू आणि हे 100% मिळवून देण्याचा प्रयत्न करू, काय अडचण नाही आणि आंदोलनाची काही गरज नाही। तर हा आंदोलन मागे घ्याल अशी विनंती करतो। पत्र घेऊन घेऊ मग आपण या इकडे माझं नाव आहे सुभद्रा संजय कोंडागोरला, जिंगानूर PSC ची आहे मी। गाव आहे जिंगानूर। तर आम्हाला कोरोना काळातले जे पैसे देणार होते ते काही आम्हाला दिले नाही, म्हणून 11 तारखेला आम्ही इथं 11 जूनला पंचायत समिती इथं आंदोलन करतो म्हणून जमलेला। पण सरांनी असा आदेश दिले आम्हाला की 3 टप्प्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला देऊ असं सांगितले, म्हणून आम्ही हे आंदोलन इथंच आम्ही थांबवणार आहे। जर आम्हाला कोरोनाचे पैसे मिळाले नाही तर परत आंदोलन करणार, इथंच बसणार आणि बेमुदत आंदोलन करणार, बसून मात्र उठणार नाही। आम्हाला कोरोनाचे पैसे दिल्याशिवाय उठणार नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।